हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे. तर काल आणलेले चाकवतच्या भाजीची आज रेसिपी बनवायची होती, म्हणजे भाजी बनवायची होती. तर तुम्हाला जर माहिती आहे की मी कालच सांगितलेलं मला बनवायला येत नाही, म्हणून मी सकाळी खूप वेळ वाट बघितली, कोणी करतंय का सुरुवात. त्यानंतर मग विचार केला, चला आपणच सुरुवात करूया. म्हणून मग सुरुवात केली भाजी कापण्यापासून आणि धुण्यापासून. तर भाजी सगळ्यात अगोदर मी धुवून घेतली, त्यानंतर तिला कापून घेतलं आणि जस्ट अशी गॅसवर आहे ना, तिला तेल न घालताच हे करायची होती, शिजायला ठेवायची होती. त्यामुळे मग मी ती पातेल्यामध्ये घातली आणि गॅसवर ठेवली. तेवढ्यात मग ताई आल्या. मग ताईंनी खोबरं नाही, शेंगदाणे, मिरची आणि ते वाटून टाकलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून त्याला शिजायला ठेवले. त्याच्यामध्ये तेल वगैरे काही नाही टाकायचं, तशीच तिला पाणी टाकून आणि शिजायला ठेवायची. थोड्या वेळ तिला वाफवून घेतली की ती खाली जाऊन मस्त अशी, माहिती आहे पालेभाज्या कमी होतात तशी होते. त्यामध्ये मग शेंगदाण्याचा कूट आणि मिरची जी आहे त्याचं वाटण केलेलं ते घालायचं आणि हळद आणि मीठ चवीपुरतं घालायचं. तर मी कधी ना कधीतरी एक दिवस आहे ना तुम्हाला ही रेसिपी डिटेलमध्ये करून दाखवेल. आज तर ठीक आहे त्यांनी केली, त्यामुळे मग काय मला करता नाही आली. मी विचार केलेला आता काय वर्षात पहिल्यांदा भेटली म्हणून त्यांच्या हाताने बनवून त्यांना खाऊ देत, म्हणून मग मी जास्त वचवच केली नाही. आणि ॲक्च्युली आहे ना माझ्याकडून एक वेळेस आहे ना घरटता ही अशी सांडली होती, म्हणून मला भीती वाटते थोडी. तर मग घरटायला मला सांगितली होती. त्यानंतर मग मी माझं आवरलं आणि आंघोळ वगैरे करून मग आले. दूध ठेवलं सगळ्यात अगोदर आणि पीठ मळलं. म्हटलं आता भाजी बनतीच आहे, मग त्याच्याबरोबर खायला चपात्या पण लागतीलच ना, म्हणून चपात्या बनवायसाठी पीठ मळून घेतलं. तर पीठ मळायला घेतलं तोपर्यंत दूध गरम झालं आणि भाजी पण शिजत आलेली होती. तोपर्यंत आईने लसूण वगैरे सोलून घेतला होता, कारण त्याला वरून तडका द्यायचा असतो. त्याच्यासाठी मग त्यांनी तडक्याची तयारी केली. आणि हे बघा, तडक्याचा कार्यक्रम असा झाला की सगळा गॅसच आमचा खराब होऊन गेला. सगळं तेल ओतू गेलं त्यांच्याकडून तडका देता. तर ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर त्यांनी लसूण, राई, जिरं आणि लसूण आहे ना त्याचा तडका दिला, त्याच्यात वरून तडका दिलेला होता. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्की कधी ना कधीतरी करून दाखवेल ही रेसिपी. तर आज तर त्यांनी केली होती म्हणून मी काही जास्त हे पण केलं नाही. तर आई फोडणी देत होते, तेवढ्यात ताई दिसल्या, म्हणून मग दोघींनी मिळून फोडणी दिली आणि फोडणीचं सगळं कार्यक्रम असा उरकला, सगळं सांडालांड होऊन. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग मी आपलं चपात्या करायला लागले. ॲक्च्युली फोडणी देण्यासाठी थांबलेले होते, कारण त्याच्यावर झाकण ठेवायसाठी मी थांबलेले होते. मी झाकण घेऊन होते की त्याच्यात फोडणी टाकले की लगेच झाकण ठेवायला. असं करून आम्ही तिघीजणी मिळून एक फोडणी करत होतो. एक जण झाकण घेऊन, एक जण सांगायला आणि एक जण फोडणी हे करायला. असं करून फोडणी झाली. त्यानंतर थोडंसं भाजीला हलवलं, जेणेकरून फोडणीचा वास सगळ्या भाजीत मस्तपैकी राहील. तर मग अशी कहाणी करून आमची चाकवतची भाजी वर्षाची पहिली भाजी बनलेली आहे. त्याचबरोबर खाण्यासाठी मग मी चपात्या बनवायला पीठ मळलं होतं आणि चपात्यासाठी तवा पण ठेवला होता, जेणेकरून माझ्या चपात्या पण बनवून होतील आणि मग जेवायला. कारण सगळे घरी असले ना की मग असं थोडंसं दुपारच्या वेळेला असं जेवण बनवलं की मग बरं वाटतं. त्यामुळे मग ते दुपारच्या वेळेसाठी लंच बनवलेलं होतं. लंचला आमच्या सगळे मिळून जेवायला मग असतात ना, मग बरं वाटतं. तर बघा, चपात्या पण आज पीठ मळून जास्त वेळ ठेवलेलं नव्हतं, मळलं आणि थोड्या वेळच ठेवलं, म्हणून चपात्या पण मस्त झाल्या. नाही तर रोज कसं होतं, अर्ध्या चपात्या केल्या, गॅस बंद केला, त्यानंतर मग अर्ध्या केल्या, मग ते एवढ्या चांगल्या नाहीत होत. पण करणार काय, सकाळी शाळा असते, त्यामुळे अर्ध्या करून बंद करावा लागतो गॅस. त्यामुळे मग बंद केला होता. आणि थोडी सर्दी झाली आहे, त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर नक्की समजून घ्या. त्यामुळे थोडंसं श्वास पण असं दम लागल्यासारखं होतं आहे बोललं की. तर मस्त अशा चपात्या करून घेतल्या आणि गरमागरम आज जेवण जेवायला होतं. खरोखर सांगते, एवढी मज्जा आली ना गरम गरम जेवण जेवून. कारण गरम जेवण जेवायचं म्हटलं ना तर मला नेहमी आहे ना, एकतर माहेरी भेटतं किंवा मग हॉटेलला गेलं तरच भेटतं. घरात ते काही झालं तरी करता आणि काही ना काहीतरी आवरता थंड होऊन जातं. पण आज मी विचार केलेला, काही आवरायचं नाही, जेवण बनलं की डायरेक्ट जेवण घ्यायचं, कारण चहा पाणी काही झालं नव्हतं सकाळचं. त्यामुळे मग भात होतं, खूप सारा शिल्लक राहिलेला भात होता, म्हणून मग विचार केला चला भाताला थोडंसं परतून घेतलं ना की तो पण संपून जाईल आणि फेकण्यात जाणार नाही.
म्हणून मग मी भाताला फोडणी द्यायसाठी गेले तर तेल नव्हतं, म्हणून मग आज तुपाने फोडणी दिली. मी म्हटलं सगळ्यांना सांगेल हेल्दी हे तुपात बनवलेलं आहे, म्हणून मग सगळेच खाऊन येतील आणि फेकण्यात जाणार नाही. तर मस्त असं कोणाकोणाला फोडणीचं भात आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर मस्त भातासाठी आहे ना तेल आणि तूप दोन्ही घातलं, त्यामध्ये राई जिरं घातलं, त्यानंतर कांदा थोडा परतून घेतला, त्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला होता आणि थोडंसं घरचं लाल तिखट असतं ना ते घातलेलं. आपलं काय म्हणता येईल घाटी मसाला घातलेला, मालवणी नाही आहे, घाटी मसाला घातलेला होता. हळद घातली थोडीशी, थोडंसं किंचित मीठ घातलं जेणेकरून त्या कांद्याला थोडंसं मीठ लागेल, कांदा एकदम पानसट नाही लागणार. आणि मस्त असं मग भात जो होता सगळं असा मोकळा मोकळा करून घेतला हाताने आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालून त्याला पण मस्त असं 2 मिनटंवर 2 मिनटं नाही, चांगलं असं 5-7 मिनटं आहे ना मस्त असं परतून परतून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये आणि त्याच्यावर वरून मग घालायची कोथिंबीर आणि खायचा मस्त असा गरमागरम भात. हा भात खाण्याची मजा एक वेगळीच असते. माझा लहानपणापासूनचा फेवरेट आहे हा भात, परतलेला भात. तर मग त्याच्यानंतर मस्त असं आम्ही सगळं बोललं ना, मी गरम भेटणारच नाही जेवायला. भात परतेपर्यंत चपात्या आणि कालवण भाजी जी होती ना त्याचं मस्त असं थंडगार झालेलं, कारण सध्या थंडी एवढी पडली आहे की लगेच ताट वाढलेलं असतं, ते थंडगार होऊन जातं. त्यामुळे मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो होतो. आता काही गॅसवर ठेवूनच खाऊ म्हणजे गरम भेटेल खायला कधी कधी असा प्रश्न पडतो. पण ठीक आहे, थोडंसं तरी गरम होतं म्हणून चांगलं वाटलं, नाहीतर थंडगार झाल्याशिवाय भेटत नाही खायला. तर मस्त असं मग भात परतून घेतला, एकदम छान असा आहे ना मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये त्या, आणि त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि हलवायचा आणि खायला घ्यायचा. खरोखर खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो हा परतलेला भात. आणि असा भात केला ना की सगळ्यांना जातो. नाहीतर मग असा तो शिळा भात आहे ना तो आपल्यावरच पडलेला असतो, आपण खायचा शिळा भात. पण जेव्हा असा परतला जातो ना तेव्हा तो आपल्या वाट्याला जास्त येत पण नाही, लगेच संपून जातो असा परतला की भात. ते बघा मस्त अशी कोथिंबीर घातली आणि गरमागरम भात आणि भाजी आणि चपाती असं मस्त जेवण. आणि हे बघा हे आमचे पक्षी वाट बघत होते, मी स्वयंपाक बनवत होते तर आम्हाला कधी देते आम्हाला कधी देते म्हणून सगळ्यात पहिला घास त्यांना दिला. चपाती दिली होती त्यांना पण खायला, ते पण वाटच बघत होते कधीतरी टाकते कधी टाकते आमच्यासाठी. मग ठेवलं लगेच त्यांना पण आणि मग नंतर जेवणाचं घेऊन गेले. ते बघा फोडणी दिल्यानंतर भाजी कशी दिसते, मस्त अशी भाजी झालेली होती. तर त्यानंतर मग आता काय आणखीन 1-2 वेळा भेटेल, तर चला आता गरमागरम जेवण करायला जाऊया आणि आज जरा गरम गरम जेवणावर ताव मारूया. तर चला मग जेवायला येत आहे का, नक्की या. तर तुम्हाला दाखवते मग ताट कसं वाढलेलं होतं, मस्त असं ताट वाढलेलं होतं. ॲक्च्युली सध्या आता नॉनव्हेज बंद आहे, तर मॅगी सकाळी बनवलेली होती ती पण नाश्त्याला काही खायला भेटली नव्हती म्हणून ती पण आली जेवणाबरोबरच. नंतर जेवल्यावर आहे ना रोज असं 10:30ला जाणारं पाणी आहे ना आज कधीतरी अचानकपणाने वॉचमॅनकडून कॉक खुल्ला राहिला म्हणून आलं होतं. म्हणून मी जेवले जेवले घाईघाईने एवढे आले, मी विचार केला फास्ट पाण्यामध्ये भांडे घासून होतील, कारण मला भांडी घासायचा प्रॉब्लेम दुसरा काही नसतो, फक्त हे पाण्याचं असतं. टाकीचं पाणी एवढं स्लो येतं आणि मग ते हळूहळू हळूहळू घासत बसायला लागतात. पण मी एवढ्या घाईघाईने जेवल्याबरोबर भांडे घासायला गेले आणि पाणी लगेच गेलं आणि माझा पोपट झाला. तर मला बाकी काही नाही, भांडी घासायचा कंटाळा नाही येत, पण हे बारीक बारीक पाण्याचा कंटाळा येतो. फास्ट पाणी असलं आणि मग ते भांडी जास्त असले ना की पटापट घासून होतात. आणि हे बघा जसं काही गाव पंगत असल्यासारखे एवढे सारे ढिगभर भांडे निघाले होते, सकाळी घासले नाही की ते असे असतात. दुपारी जेवण झालं की मग संडेला असंच असतं दुपारी, नाहीतर मग सकाळचे सकाळी पाण्यामध्ये घासून झाले ना की काही वाटत नाही. आणि आज मी सकाळी किचन धुवून ठेवलं होतं, कारण नाहीतर मी इतर वेळी दुपारचं जेवण बनवायचं असलं की जेवण बनल्यावर हे करते, किचन धुते. पण आज मी सकाळी पाणी होतं म्हणून धुवून घेतलं होतं आणि आज पुन्हा ते एवढं घाण झालं, परत घाण झालं म्हणून मग परत एकदा त्याला साफ करून घेतलं. आणि हे बघा हिला अभ्यास करायला बसवलेलं, परीक्षा आहे म्हणून, तर हिची अशी नाटकं चाललेले. तर ही रील आहे आमच्या चॅनलवर, नक्की बघा. बाय बाय.